स्थापना करण्यात येत आहे। बी बियाणं, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षासाठी संदर्भात तज्ञ मनुष्यबळांचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापित करण्यात येणार आहे। घरबांधणी अग्रिमाची मागणी करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्रिम देणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे। राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे। त्यामध्ये दर्यापूर जिल्हा अमरावती, पौड, इंदापूर आणि जुन्नर जिल्हा पुणे, पैठण, गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आर्वी जिल्हा वर्धा, काटोल जिल्हा नागपूर, वणी जिल्हा यवतमाळ, तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि तसेच हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालयाचा याच्यामध्ये समावेश आहे। सन 2025-26 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता गृह पोलीस विभागास 2237 कोटी रुपये, उत्पादन शुल्क विभागाला 153 कोटी रुपये, विधी व न्याय विभागाला 759 कोटी रुपये व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास 547 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे। मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात राबवण्यात येणार असून त्यात भाग घेणाऱ्या अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतींना तालुका पातळीवर राज्य स्तरापर्यंत पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे। राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मूल्यमापन करून त्यांचे सुसूत्रीकरण तसेच साधन संपत्तीच्या स्रोताचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या शिफारसी विचारात घेऊन योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नियोजन विभागाला 9060 कोटी रुपये 60,45 लाख रुपये, वित्त विभागाला 208 कोटी रुपये, महसूल आणि वन विभागाला 2981 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे। महाराष्ट्राला